हाय गाईज, मी आकांक्षा. आज मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन म्हणजे 6 ते रात्री 11 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. माझ्या मुलींसोबतचं पण रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईफ विथ आकांक्षा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चॅनलमधलं व्हिडिओमधलं थोडंसं जरी काही आवडलं तरी एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हे पहिल्यांदाच सांगते आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आता संध्याकाळी 6 वाजले होते आणि मी मुलीसोबत बॅडमिंटन खेळते आहे. थोडंसं मुलांसोबत खेळलं की मुलांना पण छान वाटतं आणि मुलांसोबत टाईम स्पेंड केला की आपल्याला पण छान वाटतं. मुलांना पण वाटतं मम्मी पप्पांनी आपल्यासोबत खेळावं, थोडंफार आपल्याला पण टाईम द्यावा. म्हणून मग मी थोडंसं बॅडमिंटन वगैरे त्यांच्याशी खेळते. संध्याकाळच्या वेळेला बॅडमिंटन खेळत होतो, कधी चेस खेळते, कधी कधी त्या सायकलिंग पण करतात दोघी. कधी बॅडमिंटन खेळतो, कधी काय अजून असेल ते पण आम्ही खेळतो. नंतर मग मी थोडा वेळ वॉकिंग पण करते. आता हे बॅडमिंटन चालू होतं, जवळजवळ आम्ही अर्धा एक तास बॅडमिंटन खेळलो. नंतर मग थोडंसं एक 15 मिनिट मी वॉकिंग करते. आमच्या सोसायटीमध्ये छान ग्राउंड आहे. तर ग्राउंड म्हणण्यापेक्षा रस्ते खूप मोठे मोठे आहेत आमच्या सोसायटीचे. तर तिथे मी वॉकिंग केलं थोडा वेळ. दोघी होत्याच पार्टनर मला सोबत, कधी कधी मैत्रिणी पण असतात, मग करतो आम्ही वॉकिंग. आतमध्येच मी वॉकिंग करत होते. 15 मिनिट मी वॉकिंग केलं. छान वाटतं संध्याकाळचं थोडंसं फिरायला. स्वयंपाक वगैरे अजून बाकी होता. काही तयारी वगैरे करून येत नाही मी संध्याकाळची. चहा वगैरे घेऊन येते बाहेर जरा वेळ, मग वॉकिंग केलं जरा वेळ. कोणी सोबत नसलं तरी या दोघी पार्टनर असतातच. मुलगी ही आपली मैत्रीणच असते नाही का. मुली मोठ्या झाल्या छोट्या असल्या तरी आपल्या मैत्रिणीच असतात त्या. नंतर मग घरात आले आणि ह्या दोघींचा डान्स चालू होता, डान्स प्रॅक्टिस चालू होती यांची. त्यांना काही क्लासेस वगैरे नाही आहे, पण आवडतो त्यांना डान्स करायला दोघींना पण. मग त्यांचा डान्स चालू होता दोघींचा पण. त्या दोघी डान्स करत असतात तोपर्यंत मग मी इकडे माझी भाजी निवडणं असेल, कांदा चिरणं असेल, हे भाजीची तयारी मी करत असते. अन्वीचं छान अंग वळतं डान्ससाठी, आदूचं नाही एवढं वळत अजून ते छोटीच आहे म्हणा, पण ते एक कला असते नाही का. कला असते अंगामध्ये, एकतरी कला अंगामध्ये असावी. अन्वी हार्मोनियम पण छान वाजवते. कधीतरी मी दाखवेल तो पण व्हिडिओ. अन्वी हार्मोनियम वाजवून गाणं पण सुंदर म्हणते. अजून ही छोटीच आहे आद्यश्री, अजून तिला काही एवढं व्यवस्थित येत नाही, पण करते ती, प्रयत्न करते. जसं मोठे वागतात तसेच छोट्यांना वागायचं हे असतं. मोठी बहीण जसं करते तसं छोटीला करायचं असतं नेहमी. मग मोठी अभ्यास करत असो ते छोटीला करायचं असतं, मोठी खेळत असो ते हे पण तिला पण तेच खेळायचं असतं, असं असतं. आता अन्वी छान डान्स करते, मग आद्यश्रीला पण वाटतं की मी पण डान्सच करावा. असं आहे, दोघींची छान डान्स प्रॅक्टिस चालू होती. नंतर मग मी इकडे लसूण वगैरे सोलत होते. माझा आज काही कांदा वगैरे भाजी वगैरे नव्हती निवडायला. साधीच मला शेवची भाजी करायची होती, मग नंतर फक्त लसूण सोलला मी. इकडे माझं लसूण सोलायचं काम चालू होतं. नंतर मग मी दिवाबत्ती वगैरे करायला घेतली, दिवे लावले इकडे सगळे. छान वाटतं संध्याकाळी तुळशीला दिवा लावला, सगळीकडे दिवे लावले की छान वाटतं. बाहेर पण प्रसन्न वाटतं, आपल्याला पण स्वयंपाकाला सुरुवात करायला छान प्रसन्न मनाने मस्त वाटतं. नंतर इकडे मी दिवा लावून घेतला, धूप लावली आणि एक घंटी वाजवली ना, घंटी वाजवली की पण एकदम घरात एक छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात. मस्त वाटतं, छान वाटतं. सगळीकडे धूप फिरवून घेतला मग मी. आणि जसं आपण करत असतो तशीच मुलं शिकत असतात. आपण संध्याकाळचं जसं दिवाबत्ती वगैरे लावतो, मग आता मुलींना पण सवय लागली. एखाद्या दिवशी आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा आपण कुठं बाहेर गेलेलं असो, तर अन्वी छान दिवा वगैरे लावते. नंतर तुळशीमध्ये पण दिवा लावणार ती, सगळीकडे धूप वगैरे लावते. जसं आपण वागू तशी मुलं शिकत असतात, जसं आपण करू तसं मुलं करत असतात. नंतर इथे मी आता एक हे घेतले, माझ्याकडे एक भांडं हे मला गिफ्ट आलेलं आहे हे भांडं. त्याच्यावरती मी कापूर ठेवते किंवा इसेन्स असेल आपल्याकडे एखादं स्मेलसाठीचं, ते पण आपण याच्यामध्ये टाकून ही अशी कॅन्डल भेटते ना ही मेणाची, ती आपण त्याच्यामध्ये ठेवली की छान घरभर त्याचा सुगंध पसरतो. त्याच्यामध्ये आपण दालचिनी आणि लवंग हे पण टाकू शकतो, त्याने पण छान घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होतं, निगेटिव्हिटी निघून जाते. नंतर आता हे मी तुळशीसाठी दिवे घेतले, एक दिवा तुळशीसाठी घेतला आहे. नंतर माझ्याकडे बेलाचं झाड आहे, एक बेलाच्या झाडासाठी आणि एक शमीच्या झाडासाठी मी दिवा घेतलेला आहे. ते पंतीच घेतली आहे. दिवे नव्हते मला वाटतं माझ्याकडे. एक खूपच मोठा आहे, तो मी ठेवून दिलेला आहे. मग आता सध्या हे पंत्या दीपामावस्येच्या दिवशी ह्या पंत्या मी लावल्या होत्या, त्याच पंत्या मी सध्या लावते आहे. तुळशीत दिवा लावून घेतला. नंतर इथे माझ्याकडे बेलाचं झाड आहे, त्याला पण मी दिवा लावून घेतला. छान वाटतं, अंगणात पण प्रसन्न वाटतं मस्त.
नंतर मी झाडांचा पण व्हिडिओ केलेला आहे, कोणत्या झाडाची कशी काळजी घ्यावी तो पण मी व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. इथे शमीचं झाड आहे माझ्याकडे, तो पण दिवा मी लावून घेतला मस्त. आता नंतर मुली शुभम करोती म्हणतात संध्याकाळचं, दोघीजणी शुभम करोती कल्याणम चालूच असतं. आता ते प्रत्येक घरात चालूच असतं नाही का. हे ॲक्च्युली ना मी जुळून येते रेशीम घाटी सिरियल होती, त्या सिरियलमध्ये माई म्हणजे सुकन्या कुलकर्णी ना त्या मुलांना असं म्हणायला लावायच्या रोज संध्याकाळी आणि नंतर पाढे म्हणायला लावायच्या, ते मी त्यातून घेतलेलं आहे. नंतर मी घरामध्ये रोज तारक मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळच्या वेळेला नक्की लावते. खरंच खूप छान वाटतं, लावून बघा संध्याकाळचं अशी काही खूप छान वाटतं. नंतर मुली अभ्यासाला बसतात दोघी पण, त्यांचं त्या शक्यतो करतात अभ्यास, ट्युशन वगैरे नाही आहे दोघींना पण. आणि काही प्रॉब्लेम वगैरे आला तर मग मी सॉल्व करते थोडंफार. ट्युशन अजून पण कोणत्याच मुलीला नाही आहे, माझ्या दोघींना पण नाही आहे. आता आणवी इथे 6th पण तिला पण अजूनपर्यंत मी ट्युशन वगैरे लावलेलं नाही आहेत आणि अभ्यास तर अजून काही गरज पण नाही. नंतर आता इथे माझ्या स्वयंपाकाची तयारी चालली आहे, भाजी माझी करून झाली आहे. संध्याकाळी शक्यतो भाकरीच असतात, पण आता मी चपातीचं पीठ शिल्लक होतं मग चपात्याच करून घेतल्या. नंतर माझा मी स्वयंपाक करून घेते, तोपर्यंत त्यांचा अभ्यास चालू असतो. काही प्रॉब्लेम वगैरे आला तर मग त्या दोघी येत असतात, मम्मा हे समजून सांग, हे कसं करायचं ते कसं करायचं. नंतर आता मी सगळ्यांनी जेवण केलं. भेंडीची भाजी ती सकाळची होती, चपाती आणि शेवभाजी असं आम्ही जेवण केलं सगळ्यांनी. जेवण होतं, जेवण होईपर्यंत नंतर मग जेवण झाल्यानंतर जेवण होईपर्यंत 8:30 होतात. नंतर मग भांडे वगैरे किचन साफ करायचं. माझी कामं मी स्वतःच करते, मला माझी कामं करायला, घरातली कामं करायला मला आवडतं. माझी कामं मलाच करायला आवडतं, त्याच्यामुळे माझी कामं मी स्वतःच करते. आणि किचन मी कधीही तसंच ठेवत नाही, का स्वच्छ करूनच ठेवते, म्हणजे सकाळचं आपल्याला लागतं येतं लगेच कामाला. कारण की दुसऱ्या दिवशी मुलांचे टिफिन वगैरे असतात, सकाळी पण लवकर स्कूल असतं, कधी उठायला उशीर वगैरे झाला तर बरं पडतं. इथे मी बदाम भिजायला घातलेत. नंतर आता किचन वगैरे सगळं स्वच्छ होतं. किचन वगैरे स्वच्छ होईपर्यंत मला 9 वाजतात. नंतर मग मुली त्यांचं रायटिंग तर सगळं झालेलं असतं आणि मग रीडिंग बाकी असतं, थोडंफार रीडिंग लर्निंग करतात त्या. नंतर मी बाहेर शतपावली करायला आली आहे. कधी कधी मुली पण बाहेर येतात, पण त्या नाही आल्या आहेत आज. काहीतरी चालू होतं त्यांचं अभ्यासाचंच. अन्वीचं नाट्यछटाचे कॉम्पिटिशन आहे ते चालू आहे, तिचं स्क्रिप्ट लर्निंग. आणि आद्यश्री पण नाही आहेत, मग अन्वी जर आली तरच आद्यश्री पण बाहेर येते. जसं मी म्हणलं की जसं मोठ्यांना करायचं असतं तसंच छोट्यांना करायचं असतं. आता मी इथे तुमच्यासोबत माझं नाईटचं स्किन केअर रुटीन शेअर करते आहे. नंतर मी आता चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. नंतर मी आता इथे सिरम वापरते आहे. हे रिटीजॉय नावाचं सिरम होतं. हे जे सिरम आहे ते मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे, कारण की मध्यंतरी माझा चेहरा खूप खराब झाला होता. तर मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती, तर माझा चेहरा पूर्ण 1 महिन्यात कव्हर झाला होता. नंतर आता मी ते सगळं सिरम लावून घेतलं आणि सिरमने मसाज करून घेतला छान. बऱ्यापैकी मसाज करायचा. कोणतं पण प्रोडक्ट असो, कोणतं पण काही असो, आपण जर चेहऱ्यावरती लावला आणि तर त्याने जर आपण मसाज नाही केला तर त्या प्रोडक्ट कोणतं पण वापरा, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही, इफेक्ट होत नाही. नंतर मी इथे मॉइश्चरायझर क्रीम घेतली आहे. हे ट्रिकोवाचं आहे, हे पण डॉक्टरांनीच मला सजेस्ट केलेलं आहे. डर्मेटॉलॉजिस्टचं सजेस्टेड आहे हे सगळे प्रोडक्ट माझे. नंतर मी मॉइश्चरायझर लावून पण मी छान मसाज करून घेतला. छान वाटतं मग रात्रीचं जरा स्किन केअर केलं की आपल्याला पण बरं वाटते, नाही बाबा आपण आपली काहीतरी काळजी घेतोय. आणि दिवसभर आपण एवढी कामं करतो, आपण आपल्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. निदान हा वेळ तरी, ही 5-10 मिनटं तरी आपण आपल्यासाठी काढायलाच हवीत. नंतर हे मॉइश्चरायझिंगची क्रीम आहे, लोशन आहे थोडक्यात हे. तर हे हातापायांसाठीच आहे फक्त. ते मी लावून घेतलं छान सगळीकडे. नंतर हे सिरम आहे, हे सिरम जे आहे हे आय सिरम आहे. नंतर हे पण मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे, पण एवढं काही मला फरक जाणवला नाही त्याचा, पण लावते आहे मी, कारण की खूपच माझे डार्क सर्कल खूप आहेत. तर ह्याचं फक्त 2 ड्रॉप घ्यायचे आणि फक्त मालिश करायची आहे चेहऱ्यावरती आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं. नंतरून अजून काय असेल ते आपल्याला लावायचं. आता याच्यानंतर तर मी काही लावत नाही, हे सिरम लावून मी असंच ठेवून देते. नंतर मी लिप बाम घेतले आणि ते लावते आहे, सगळ्या ओठांना लावते आहे. आता तर हा होता आजचा माझा नाईटचं स्किन केअर रुटीन. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नाईट रुटीन कसं वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया उद्या.
उद्या भेटूया आणि नवीन व्लॉगसोबत भेटूया. व्लॉग कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.